एव्हरीवन, वेलकम टू डे 4 इन श्रुती जय ब्लॉग्स. तर आज आपला डे 4 आहे आणि आपली ट्रेन चालली आहे कोल्हापूरला. तर काल रात्री आमची 9:50 ची ट्रेन होती आणि आता समथिंग 10:30 झाले. आता आम्ही हुबळी स्टेशनला आहे आणि ताई आली आहे आम्हा सगळ्यांना जेवण घेऊन. स्टेशन मिस झालंय. सकाळी 3 वाजल्यापासून ती स्वयंपाकाला लागली होती आणि तिथनी इतकं सारं जेवण बनवून आणलं होतं. त्यामध्ये भाकरी, सॅलड वगैरे सगळं इन्क्लूड होतं. इतक्या दिवसांपासून घरचं जेवण खायचं जे आम्ही क्रेव करत होतो ते फुलफिल झालं. मग ताईचे स्टेशन आले, ताई घरी गेली आणि मग आम्ही सगळ्यांनी सुद्धा जेवायला घेतले आणि मस्त असे जेवण केले. एव्हरीवन, वेलकम टू डे 4 इन श्रुती जय ब्लॉग्स. तर आज आपला डे 4 आहे आणि आपली ट्रेन चालली आहे कोल्हापूरला. तिरुपती बालाजीचं दर्शन आमचं झालंय, काल सगळे टेम्पल्स फिरून झाले आणि आता आम्ही निघालोय कोल्हापूरच्या महालक्ष्मीला. तर जेव्हा पण आपण बालाजीचं दर्शन करतो त्यानंतर कोल्हापूर महालक्ष्मीला आपण नक्कीच जायला हवं. तर आम्ही पण तशाच प्रकारे चाललोय. आम्ही नेहमी जातो, यावर्षी पण जाणार आहे. तर काल रात्री आमची 9:50 ची ट्रेन होती आणि आता समथिंग 10:30 झाले. थोड्याच तासांमध्ये आपण कोल्हापूरला उतरणार आहोत आणि आम्ही खूप एक्साइटेड आहे कोल्हापूरला जाण्यासाठी. कारण गेले 3 ते 4 दिवस आम्ही बालाजीमध्ये होतो आणि तिथलंच फूड खात होतो. तर आता महाराष्ट्राची खूप आठवण येते आणि आम्ही तिथले फूड खायला खूप क्रेव करतोय. आताच थोड्या वेळ अगोदर आम्हाला ताई येऊन गेली आणि टिफिन्स देऊन गेली. खूप सारे टिफिन आणले होते तिने. मन एकदम तृप्त झालं महाराष्ट्रीयन जेवण करून. तर गाईस, चला आपली कोल्हापूरची जर्नी स्टार्ट करूयात. तर अशा प्रकारे मजेशीर प्रवास करून आम्ही संध्याकाळी 4:30 वाजता कोल्हापूर या स्टेशनला पोहोचलो. कर्नाटकमध्ये तर बिलकुल पण पाऊस नव्हता, पण कोल्हापूर लागल्या पाऊस सुरू झाला आणि मस्त असं पाऊस पडू लागला. मग इथे आम्ही सर्वांनी 4 सेपरेट ऑटो बुक केल्या होत्या, सगळं लगेज वगैरे त्याच्यामध्ये बसायला हवं असं. मग आता आम्ही चाललोय रूम कडे. तर आता आपण पोहोचलोय कोल्हापूरला आणि इथे हवा घेऊन खरंच खूप फ्रेश फील होतंय. आम्ही रूम बुक केलंय, तर आता आम्ही इथे फ्रेश होणार आहे, चहा घेणार आहे आणि त्यानंतर दर्शनाला जाणार आहे आणि तुमच्यासोबत दर्शन शेअर करणार आहे. आज आम्ही चाललोय महाराष्ट्राचे श्रद्धास्थान कोल्हापूर महालक्ष्मी. चेक इन करून फ्रेश होऊन रेडी झालोय महालक्ष्मीच्या मंदिरात जाण्यासाठी आणि आता आम्ही निघेल एक 5 मिनिटांमध्ये. सगळे रेडी आहेत आमच्यासोबत पण आणि हा स्पेशल एक्सपिरियन्स असणार आहे, तुम्हाला शेअर करणार आहे आम्ही. तर चला आपण जाऊयात देवी महालक्ष्मींचे आशीर्वाद घ्यायला. तर रेडी होऊन आम्ही खाली आलो आता आणि आता निघालो आम्ही महालक्ष्मी मंदिरामध्ये आणि इकडून 5 मिनिट्सच्या डिस्टन्स वरतीच आहे. आम्हाला रूम अशा ठिकाणी मिळाले, तर वॉकिंग डिस्टन्स आहे. आम्ही 5 मिनिटात जाऊन दर्शन घेऊ शकतो. तर चला आपण दर्शन घ्यायला निघूया. तर फायनली आमचं महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटतंय. ऍक्च्युली आतमध्ये फोन अलाउड नव्हता, त्यामुळे आम्ही कॅप्चर करू नाही शकलो तो मोमेंट. पण काही प्रसंग हे मनाला स्वतःपुरतेच छान वाटतात आणि ते आपण कॅमेरामध्ये कॅप्चर नाही करू शकत. तर तसंच देवांचं पण दर्शन असतं, तर आम्ही ते फॉलो केलं आणि आम्ही शूट नाही केलं आणि खूप छान वाटतंय. परत एकदा सांगते, तुम्ही नक्की या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. जेव्हा पण तिरुपती बालाजी करताल तर कोल्हापूरची लक्ष्मी याला तुम्हाला यायलाच हवं, कारण ही आपल्या तिरुपती बालाजींची वाईफ आहे आणि त्यानंतर इथे येणं हे
कंपल्सरी मानलं जातं. तर इथे आल्यानंतर खरं जे आपलं आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळतो आणि महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. तर ही होती आमची तिरुपती बालाजीची पूर्ण सिरीज. खरंच खूप छान गेले हे 5 ते 6 दिवस आणि खूप छान वाटते तुमच्यासोबत हा एक्सपिरियन्स शेअर करायला. जर ब्लॉग्स आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि जर डे 1 किंवा डे 2 पाहिला असेल तर पूर्ण सिरीज नक्की पहा आणि या व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात अशा नेक्स्ट सिरीज मध्ये. आता आपले रेग्युलर ब्लॉग्स चालू होतील. सो सी यू देन. चेकआउटचा टाइम झाला आता. सगळं पॅकिंग वगैरे केलंय जसंच तसं होतं तसं. घेऊन आलो होतं थोडंसं. जाताना जास्त झालंय सगळं आणि घाईघाईमध्ये जेवण करायचं आता कारण 11:30ची आमची बस आहे आता. Under the